एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात सगळे? अपेक्षा करते की सगळे मस्त असतील। मी आज सकाळी व्लॉगची सुरुवात केली। सकाळी आंघोळ झाली की आता ना रूटीन झालंय झाडांना पाणी घालायचं, कारण ऊन तेवढंच पडतंय। थंडी तर हळूहळू चालू होणारच आहे, पण आता दुपारचं ऊनही तेवढंच पडतंय आणि एक दिवस जरी झाडांना पाणी नाही दिलं ना तर झाडं अशी सुकल्यासारखी दिसतात। स्पेशली तुळशीचं झाड आणि जे क्रोटॉन आहे त्याची पत्तेही थोडीशी डल झालेली दिसतात, म्हणून हे माझं रोजचं काम झालेलं आहे। आणि आज ना जास्वंदाला फूल आलं होतं, तर रियांशला बोलावलं फुलं बघायला किंवा अशी नवीन पालवी फुटलेली बघायला कोणाला नाही आवडत, तर तोही खूप उत्साही झाला। आणि मग इथूनच सकाळच्या रुटीनची सुरुवात झाली। कालचे धुतलेले कपडे होते ते आता फोल्ड करून ठेवते, कारण काही नवीन हाताने धुवायचे कपडे असलेत की ते कपडे आधी काढून ठेवले ना की मग बरं पडतं, नाहीतर सगळेच कपडे मग ते तसेच राहून जातात आणि 2-2 दिवस ते तसंच असतं। तर थोडं लक्ष गेलं इथे लाईटकडे, तर लाईटवर धूळ बसली होती। दिवाळीपासून जे क्लिनिंग केलेली तेव्हापासून क्लिनिंगला आता हातही लावला नाही, कारण इतकं काम झालेलं क्लिनिंग 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 की आता त्याच्याकडे लक्षच नव्हतं। आणि असंच होतं, एकदा आपण खूप काम केलं ना की मग नंतर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं। म्हणूनच आपलं जे वर्षभर चालतं ना ती क्लिनिंग मला बेस्ट वाटते, कारण त्यामध्ये कसं हळूहळू सगळं होत असतं। दिवाळीमध्ये आपल्याला घाई असते ती पूर्ण घरच धुवून काढायची, जे की आपण करतोही थोडंफार, पण नंतर त्याकडे दुर्लक्ष होतं। असो, आता मी लाईट व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आणि त्याचबरोबर तो जो बेडचा एरिया होता तोही व्यवस्थित क्लीन करून घेतला। तसं तर रोजच स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा गॅस मी सगळं आवरून घेते, पुसून घेते। पण आज ना नॉनव्हेज बनवलं होतं आणि नॉनव्हेज बनवलं म्हटलं आणि ते थोडं जरी ओट्यावर किंवा गॅसवर थोडं जरी सांडलं की परत ते सगळंच धुवावं लागतं किंवा क्लीन करावं लागतं, म्हणून मी आज ते तसंच ठेवलं नाही। आणि मला वाटतं की नवरात्रीच्या आधीपासून नॉनव्हेज बनवलं नसेल। नवरात्र गणपती आता मला आठवतही नाही की लास्ट टाईम नॉनव्हेज कधी बनवलं होतं। तर आज मस्त अशी चिकन करी बनवली होती, खूप मस्त बनते, इतकी सोपी रेसिपी आहे ना। आणि याआधीसुद्धा मी याची रेसिपी शेअर केलेली आहे। तर राईस बनवला, मस्त अशा चपात्या आणि चिकन करी। याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नेक्स्ट टाईम जेव्हाही बनवेल ना तुमच्याशी नक्की शेअर करेल। तर असं पोट भरून आज जेवणात आलं आणि थोडीशी आवडीची भाजी असली किंवा अशी तर्रीवाली भाजी असली, मस्त असा राईस, तर जरा जास्तच जेवण जातं। मग म्हटलं जेवण थोडंसं पचावं, म्हणून घरीच जी पानं आहेत ती खायची पानं ती आता बाहेर एखाद्या वेळेस खाल्ल्या जाते, पण नेहमी नाही। बाहेर ना खरंच सांगते खूप महाग मिळतं, 30 रुपये 35 रुपयाला एक पान, आणि त्यातल्या त्यात तिघांसाठी घ्यावं लागतं। आणि रियांश इतका हुशार आहे ना, घरी जेव्हा मी असं पान बनवते तेव्हा त्याला खायचं नसतं, पण बाहेर जेव्हा आम्ही विकत घेऊन खातो तेव्हा त्याला मुद्दामून खायचं असतं। तर तिघांसाठी 3 पानं घ्यावी लागतात आणि 3 पानांचे 100 रुपये। आणि आत्ता जेव्हा मी हे असं पान बनवत होती त्याला खायचं नव्हतं, बाहेरच्यासारखं नाही लागत, पण तरीही मला हे खायला खूप आवडतं, तर कधी कधी बनवत असते। आणि आता ना म्हणजे व्हिडिओशी रिलेटेड काहीही गोष्ट नाही आहे, पण तरीही कधी कधी आपल्याला अनुभव येतात। आपण ना बरेचदा लोक काय म्हणतील याबद्दलचा विचार जास्त करतो। आपल्याला कोण काय म्हटलं किंवा कोण आपल्याबद्दल काय बोललं, असं का बोललं तसं का बोललं, या गोष्टीमध्ये विचार करण्यात जर वेळ घालवला ना तर पूर्ण दिवसही आपला अगदी वाया जाऊ शकतो। लोक काय म्हणतील, लोक कशावरही कशालाही काहीही म्हणू शकतात। तू आज असे कपडे का घातलेस, तू अशी का बोलतेस, तू असा स्वयंपाक का बनवतेस, तू अशी का जेवतेस, म्हणजे काहीही, त्याला काहीच मर्यादा नाही आहे। म्हणून एखाद्याने आपल्याबद्दल असं काही बोललंही ना तर ते तिथेच सोडून द्यायचं। आता घरातली लोक बोलत असतील तर कधी कधी ते आपल्या चांगल्यासाठी असतं, आणि जर आता सवयच असेल तर त्याकडेही दुर्लक्ष करण्यामागे काहीच पर्याय नाही आहे। कारण वाद घातलेत तर मग आपलंच दिवसभराचं किंवा कितीतरी दिवसांचं ना मूडही जातो आणि आपली एनर्जीही तिथे खूप वेस्ट होते असं मला वाटतं। पण उगाचच गप्प बसणं याकडेही माझा कल नाही आहे। प्रत्येक वेळी नाही, पण कधी कधी उत्तर देणंही गरजेचं असतं। सो लोकांचा विचार न करता, त्यांचं न ऐकता आपल्याला काय वाटतं, आपल्याला कसं राहायचं आहे, आपल्याला कसं जगायचं आहे, काय खायचं आहे, काय बोलायचं आहे, हे सगळं ना स्वतःचं स्वतः ठरवायला पाहिजे। आणि ही जी 4 लोकं असतात ती नेहमीच बोलतच राहणारी आहे, पण आपल्याला माहिती असतं की आपण स्वतः काय करतोय। आणि जसं मी आता एक शॉर्ट अपलोड केलेला आहे त्यात तेच सांगितलं आहे की ही 4 लोकं काय म्हणतील हे बघण्यापेक्षा किंवा याकडे लक्ष देण्यापेक्षा एक जो CCTV म्हणजे बाप्पा जो आपल्याकडे बघतोय
तो CCTV बरोबर चालतोय ना आपला, तो आपल्याकडे बघतोय, आपण काय करतोय हे आपल्याला माहिती आहे. याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि तेव्हाच कुठे ना आपण फुल एनर्जीने, फुल उत्साहाने जे काही आपण काम करतोय, असं नाही की आपण वर्किंग आहे तर त्या कामातच जे काही घरातलं आपलं काम आहे ते सुद्धा आपण तेवढ्याच एनर्जीने करू शकतो. तर आय होप मला काय म्हणायचं आहे आणि या छोट्याशा पॉईंट थ्रू मला तुम्हाला काय सांगायचं आहे हे तुम्हाला कळलं असेल. बरेचदा आपण या गोष्टीकडे लक्ष देतो, पण अजिबात लक्ष न देताना स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःला काय वाटतं ते करा. तर आता ताणून तर जेवले होते, खूप झोपही आले होते म्हणून झोपले. तर आता संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळ म्हणजे 4 वाजले असतील आणि उठल्यानंतर थोडीशी आवरावर केली आणि रियांशनी ना खाली गार्डनमध्ये आवळ्याचं झाड आहे तिथून आवळे तोडून आणलेले, त्याला आवळा ज्यूस बनवायचा होता तर स्वतःच बनवायला घेतला. आणि बरेचदा तो अशी कामं करतो न विचारता, त्याला काही खायचं असेल किंवा काही बनवायचं असेल तर लहान आहे पण मला वाटतं आणखी 1-2 वर्षांनी तर तो मला विचारणारही नाही, त्याला काय पाहिजे तो बनवायला घेईल. आत्ताच त्याचं चालू असतं की 3 की 4 आवळे त्यांनी आणलेली आणि खूप मोठे मोठे आवळे होते, जसे बाजारात मिळतही नाही. तर त्यांनी ते मला कट करून दिले आणि मिक्सरचं भांडं त्याला मिळत नव्हतं जे भांड्यांमध्ये लावलेलं होतं, तर सगळी भांडी त्या निमित्ताने मी पटापट लावून दिली. तोपर्यंत त्याने आवळे कट केले. तर आवळ्याचा ज्यूस त्याला फर्स्ट टाईमच प्यायचा होता, का तर म्हणे त्याचा मित्र पिणार आहे, कारण हे सगळेजण एकत्र गेले होते, त्यांनी आवळे तोडून आणले, तो आवळ्याचा ज्यूस पिणार आहे म्हणून यालाही आवळ्याचा ज्यूस प्यायचा होता, नाहीतर तो कच्चा आवळाही तसाच खातो. तर आवळ्याचा ज्यूस बनवायसाठी काही नाही, आपण जसा नेहमी बनवतो तसाच आवळे कट करून घेतले. एकच आवळा कट केला, त्यामध्ये थोडंसं आलं घातलं आणि मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून म्हणजे बारीक करून घेतलं. त्यानंतर ते गाळून ना थोडंसं पाणी टाकून ते गाळून घेतलं, त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळलं आणि मध घातलं. मध घातल्यानंतर ना थोडंसं असंही आपण ते स्टोअर करू शकतो, एका बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवलं आणि थोडं थोडं रोज पिलं तरीही ते चांगलंच आहे. पण मला ॲक्च्युली आवळा कँडी बनवायची होती, त्यासाठी मी आवळे आणणारही आहे. आणि आता जसं मी बोलले की ऊन पडतंय तर छान बनेल आवळा कँडी. थोडंसं हनी टाकल्यानंतर मी त्याला टेस्ट करायला दिलं आणि त्याचा चेहरा बघा कसा झाला आहे. सो त्यांनी काय केलं, अर्धं मी त्याचं सेपरेट करून दिलं, त्याला त्यामध्ये थोडीशी पिठी साखर आहे ती घातली आणि त्यानंतर त्याला प्यायला दिलं. आणि आमच्या दोघांसाठी अर्धा ग्लास जे वेगळं काढलं होतं त्यामध्ये आणखी पाणी मिक्स करून आम्ही दोघांनी घेतलं. तर असे आता आणखीन 1-2 आवळे आहे, तर त्याचं जे इन्स्टंट लोणचं किंवा आवळा मुरब्बा बनतो तसं टाईपचं काहीतरी बनवेल. तर आत्ता या भाऊबीजेला मी हा ड्रेस घातलेला आणि बऱ्याच जणांनी या ड्रेसबद्दल प्रश्न विचारले, कसा आहे, कुठून घेतला, त्याची लिंक शेअर कर, या सगळ्या गोष्टी विचारल्या. मग म्हटलं परत एकदा हा ड्रेस तुमच्याशी शेअर करते, परत यासाठी कारण हा ड्रेस जेव्हा मी घेतला होता बहुतेक मागच्या वर्षी गणपतीच्या वेळी हा ड्रेस घेतलेला आणि याचसोबत आणखी एक ड्रेस घेतला होता. सो दोन्ही ड्रेसच्या लिंक मी तुमच्याशी शेअर केल्या होत्या, पण तेवढा घालण्यात येत नाही. सो आत्ताही तो नवीनच आहे, 2-3दा घातला असेल. सो परत एकदा तुमच्या कमेंट्स वाचून म्हटलं की परत एकदा शेअर करावं. तर कॉटन मटेरियल आहे आणि अनारकली पॅटर्न तर नाही आहे, पण खालचा जो घेर आहे तो असा मीडियम घेर आहे, खूप जास्त घेर नाही आहे आणि खूप कमीही नाही आहे आणि त्याला कट नाही आहे. आणि झालं असं होतं की मला M साईज लागतो, M साईजमध्ये 38 येते, कधी कधी काय होतं की 36 येतं, कधी 38 येतं. 36 असलं की बरोबर फिटिंग बसते, पण यात 38 होतं. सो थोडासा लूज झालेला, फिटिंग साईजवरनंच दिसतं की थोडासा लूज झाला होता. पण मला हा ड्रेस खूप आवडला, कलरही खूप सुंदर होता आणि प्राईजही तेवढी जास्त नाही आहे. सो मी काय केलं, या ड्रेसला असे नॉट लावून घेतले आणि हे नॉट मी घरच्या घरीच लावले. सो नॉट विकत आणले, त्यानंतर कलर मॅच करायचा आहे फक्त आणि नॉटही अगदी इझिली लावलं जातं, खूप सोपं आहे लावणं. तर नॉट बांधलं की व्यवस्थित त्याची फिटिंग येते आणि छान वाटतो कलरही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे फेस्टिवल्स असले की अशा टाईपचे ड्रेस घालायला छानही वाटतात. खूप कॉस्टलीही नाही आहे, कॉटन मटेरियल आहे, त्याचा पॅन्टही कॉटनमध्ये आहे. सो पॅन्टवरतीही अशी डिझाईन आहे, पूर्ण ड्रेसवर तर आहेच डिझाईन. इथे फ्रंट साईडला डिझाईन आहे, त्यानंतर पूर्ण ड्रेसवर डिझाईन आहेच, त्यानंतर अशी स्लीव्सवरही प्रिंट आहे जशी या पॅन्टच्या लोअर साईडला प्रिंट आहे आणि ओढणी ही पूर्ण प्रिंटेड आहे आणि अगदी कॉटन ओढणी आहे. मी याला पिको वगैरे काहीच केलेली नाही, जशी आली होती तशीच यूज करते.
सो छान आहे ड्रेस. मी मीशोवरून घेतलेला, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि तुम्हाला हवा असेल तर यामध्ये ना स्मॉल साईज नव्हता म्हणून मी हा रिटर्न न मागवता याला असे नॉट मागवले. तर तुम्हाला एम साईज किंवा बाकीचे साईजेस लागत असतील तर यामध्ये अवेलेबल आहेत. आय डोंट नो आता स्मॉल साईज आहे की नाही आहे, परत एकदा चेक करावं लागेल. सो आवडला असेल तर मी लिंक देते, नक्की जा. यामध्ये कलर ऑप्शनही बहुतेक मिळतील. सो वेगळा कलरही तुम्ही घेऊ शकता किंवा मग हा कलरही खूप सुंदर आहे आणि राणी कलर आहे, पिंकही नाही आहे, रेडही नाही आहे, खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर. तर आता सगळं झालेलं आहे, संध्याकाळ झालेली आहे आणि आता थोडंसं एका ठिकाणी कामानिमित्त बाहेर जायचं आहे. रियांश खाली गेलाय खेळायला आणि आता असं होतं ना की आम्ही संध्याकाळच्या वेळी जेव्हा जातो तेव्हा त्याचा खेळणं त्याला महत्त्वाचं वाटतं. आमच्यासोबत यायचा त्याला कंटाळा वाटतो. एकतर आम्ही वॉकला जातो आणि वॉक आमच्यासोबत तो येऊन काय करणार, वॉक करण्यापेक्षा त्याला खेळणं चांगलं वाटतं आणि आम्ही येईपर्यंत त्याचं खेळणं होऊन जातो. म्हणून सध्या आता ना असंच होतंय की आम्ही दोघंच जातो आणि तो घरी असतो. तर आजही तसंच होणार आहे. आज तर काम आहे, थोडा वेळही लागू शकतो, पण तरीही तो आता खाली खेळणार आणि आम्हाला यायला उशीर झाला तर माझी मैत्रीण आहे तिच्याकडे तो जातो. सो आता तयार होऊन तिकडे जायचं आहे आणि आल्यानंतर आज सकाळचा स्वयंपाक आहे, फक्त चपात्या वगैरे बघाव्या लागतील. आता ते आल्यानंतर बघते. आता पटापट तयार होते आणि बाहेर जाते. थोडं सकाळचं जेवण होतं ज्यामध्ये दोघांचं होणार होतं, म्हणजे रियांश आणि माझं होणार होतं. आणि तसंही अश्विनला ना नॉनव्हेज फारसं आवडत नाही आणि म्हणूनच आमच्या घरी नॉनव्हेज कमी बनतं. हां, अंडी जी आहेत ती रेग्युलर बनत असतात, कधी ऑमलेट बनतं आणि ब्रेकफास्टमध्ये मोस्टली बॉईल एग आम्ही खातो. तर आता अश्विनला तेवढी भूकही नव्हती कारण दुपारून खरंच जरा जास्त जेवण झालेलं, म्हणून त्यांना अगदी हलकं फुलकं पण काहीतरी हेल्दी खायचं होतं. म्हणून त्यांच्यासाठी ना हाफ फ्राय बनवून देते आणि सकाळचं जे जेवण आहे ते आता मी आणि रियांश करणार आहे. काही करायची गरज पडली नाही. आणि तसंही थोडंसं असं नॉनव्हेज बनवलं की भाजी तरी राहतेच, फक्त चपात्या बनवाव्या लागतात. तर असा होता आजचा व्हिडिओ. आणि माझ्या डेली रुटीनसोबतच जे काही आपल्या रोजच्या आयुष्यात किंवा डेली रुटीनमध्ये आपल्यासोबत होतं तेच मी तुमच्याशी शेअर करते आणि तुम्हाला ते आवडतं आहे. बरेचदा माझ्या व्हिडिओतून एखादा छोटासा पॉईंट मी तुमच्याशी शेअर करते, जसा आज मी तुमच्याशी शेअर केला आहे तोही तुम्हाला आवडतो. सो असेच व्हिडिओ बघत राहा आणि खरंच जर व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. आणि परत एकदा हेच सांगेन की लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आपण काहीही केलं किंवा काहीच नाही केलं ना तरीही लोक काही ना काहीतरी म्हणतीलच. म्हणूनच तो जो एक CCTV चालू आहे तो आणि आपण स्वतः, आपल्याला माहिती असते की आपण काय करतोय बरोबर तेच त्या CCTVमध्ये दिसतं. म्हणून स्वतः चांगलं वागण्याचा किंवा चांगलं राहण्याचा, आपल्याला जे वाटतं ते करण्याचा प्रयत्न करा. आपली एनर्जी ती योग्य ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करा. आणि हे आजच नाही, मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आपला वेळ आपण कुठे योग्य ठिकाणी घालवू शकतो किंवा कुठल्या मार्गी लावू शकतो ना हे फक्त आणि फक्त आपल्याला माहिती असतं. म्हणून तो योग्य वेळी योग्य निर्णय घेणंही गरजेचं असतं. सो चला, जर तुम्हाला आजचा पॉईंट माझा पटला असेल तर मला कमेंट करा. आणि तुमच्याही बाबतीत असंच आहे का, असेच तुम्ही विचार करता का, हे सुद्धा सांगितलं तर मला नक्की ऐकायला आवडेल. तर चला मग उद्या भेटूया. बाय.